कोगनोळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथील कर्नाटकच्या माजी मंत्री पुत्राला हगवणे प्रकरण हगवणार. सध्या संपूर्ण देशात गाजत असलेले वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली असून वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या हत्येनंतर फरार झालेल्या वैष्णवीचा पती व वैष्णवीचा सासरा या दोघांना कोगनोळी तालुका निपाणी येथील एका रिसॉर्टमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री यांचा सुपुत्र प्रीतम पाटील याला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वैष्णवीच्या हत्यारांना मदत केलेली मंत्रीपुत्राला भोवणार असून या मंत्रीपुत्राची कसून चौकशी होणार आहे. या चौकशीतून अनेक कारनामे उघडकीस येणार असून संपूर्ण कागल तालुका, निपाणी तालुका व चिकोडी तालुक्यामध्ये चर्चेला ऊत आला आहे. तसेच या मंत्रीपुत्राला ताब्यात घेतल्यामुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. प्रीतम वीरकुमार पाटील वय वर्ष 45 असून तालुका पंचायत सदस्यपद भोगलेला हा बहादर एका शिक्षण प्रसारक मंडळाचा चेअरमन सुद्धा आहे. गावामध्ये दादागिरी आणि दडपशाही उदंड आहे असे एका नागरिकाने दबक्या आवाजामध्ये सांगितलं असून माझ्या नावाचा कुठेही उच्चार करू नका असंही सांगायला तो नागरिक विसरला नाही. एकंदरीतच वैष्णवी हगवणे प्रकरण या माजी मंत्री पुत्राला हगवणार असे बोलले जात आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.